नमस्कार. मी सर्वांचं स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत 21 मार्च रोजीचा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम पाठीमागच्या 2 ते 3 दिवसापासून राज्यात जो मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला, गारपीट पाहायला मिळाली, याचबरोबर लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या ॲक्टिव्हिटी पाहायला मिळाल्या. या सर्व ॲक्टिव्हिटी आता हळूहळू थांबण्याची दाट शक्यता आहे. येणाऱ्या काळात म्हणजे जवळपास 2 ते 3 दिवस हा गॅप राहणार आहे. त्याच्यानंतर कदाचित 23 किंवा 24 तारखेला राज्याचा दक्षिण भाग असेल त्या भागामध्ये परत एकदा 2 ते 3 दिवसाचा पाऊस पाहायला मिळण्याची दाट शक्यता. मात्र तो पाऊस अजून अनिश्चित काळासाठी आहे. म्हणजेच जोरदार किंवा मुसळधार पाऊस असेल किंवा नाही आहे याबद्दल अजून साशंकता त्या ठिकाणी कायम आहे. सध्याची लेटेस्ट अपडेट ईमेलनुसार जर आपण पाहिलं तर उत्तर भारत असेल, जम्मू काश्मीर, लेह लडाख असेल, पंजाब, हरियाणा, राजस्थानचा दक्षिण भाग, मध्य प्रदेशचा उत्तर भाग असेल, या भागात जो पश्चिमी आवर्त आहे त्या पश्चिमी आवर्तामुळे मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला उत्तरेला पाहायला मिळत आहे. याचबरोबर वाऱ्याची दिशा ट्रम्परेषा जर पाहिली, उत्तरेला जो डब्ल्यू डी आहे तो हळूहळू पुढे सरकतोय. तसेच उत्तरेकडून दक्षिणेला आता कोरडे वारे वाहण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते. याचबरोबर जी ट्रम्परेषा तयार झाली होती कन्याकुमारी, केरळ, याचबरोबर महाराष्ट्राचा दक्षिण भाग असेल, कर्नाटकापासून विदर्भात जी पोहोचली होती ते कमकुवत झालेली पाहायला मिळत आहे. मात्र आता जसं उत्तरेकडून जे कोरडे वारे येतील त्या कोरड्या वाऱ्याच्या प्रभावामुळे राज्यामध्ये पाऊस कमी झाला, मात्र तापमानामध्ये वाढ होण्यास सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. शक्यतो करून मुंबई असेल, ठाणे, पालघर, कल्याण, रायगडचा संपूर्ण जिल्हा या भागामध्ये जवळपास 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळणार आहे. म्हणजेच जवळपास हीट वेव्ह त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याच्यामध्ये पालघर असेल, ठाणे असेल, रायगड असेल आणि रत्नागिरीचा उत्तर चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगड, रोहा या भागात जवळपास 38 ते 40 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. दक्षिणेचा भाग असेल, चिपळूणपासून ते रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवापर्यंत या भागात जवळपास 34 ते 36 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची दाट शक्यता. उर्वरित राज्याचा जर विचार केला तर त्या ठिकाणी काही ठिकाणी 35 डिग्री सेल्सिअस व विदर्भाचा बहुतांश भाग असेल या ठिकाणी जवळपास 33 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान पाहायला मिळण्याची शक्यता आहे. शक्यतो करून कोकणाच्या भागातच हीट वेव्ह पाहायला मिळणार आहे. याचबरोबर सध्याची लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर आज रात्री अमरावतीचा मध्यवर्ती भाग असेल, चिखलदरा असेल, या ठिकाणी हलक्या काही ठिकाणी मेघगर्जनेचा पाऊस आज रात्री पाहायला मिळेल. याचबरोबर भंडारा, गोंदिया याही ठिकाणी आज रात्री पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. गडचिरोलीचा दक्षिण भाग असेल या ठिकाणी हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. मध्यवर्ती जो भाग असेल त्या ठिकाणी स्थानिक ढग निर्माण झालेले आहेत, मात्र त्या ढगापासून जोरदार पाऊस नाही, मात्र हलक्या स्वरूपात पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळेल. राज्याचा इतर ठिकाणी जर पाहिलं, नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम भाग असेल, अहिल्यानगर असेल, पुण्याचा उत्तरचा भाग असेल, याचबरोबर बीड असेल, लातूर असेल, तसेच सातारा आणि सांगलीचा उत्तरच भाग असेल, या ठिकाणी ढग पाहायला मिळतात, मात्र या ढगामधून कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही. याचबरोबर येणाऱ्या 24 तासाचा जर विचार केला, म्हणजे 21 तारखेचा पावसाचा अंदाज जर पाहिला तर 21 तारखेला राज्यामध्ये शक्यतो करून गडचिरोली असेल, याचबरोबर भंडारा, चंद्रपूरचा हा पट्टा असेल, याच भागामध्ये काही वेळेला हलक्या स्वरूपात पाऊस पाहायला मिळेल. अन्यत्र मात्र राज्याचा इतर संपूर्ण भाग असेल, याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, खानदेश, मराठवाडा या भागात कोणत्याही स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. येणाऱ्या 2 ते 3 दिवस जवळपास 23 तारखेपर्यंत पाऊस राज्यात पाहायला मिळणार नाही. याचबरोबर हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार जर आपण पाहिलं तर येणाऱ्या 24 तासामध्ये नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागामध्ये लाईटनिंग थंडरस्टॉर्मच्या काही प्रमाणामध्ये ॲक्टिव्हिटी पाहायला मिळू शकतात. तसेच लातूर असेल आणि धाराशिव या 2 जिल्ह्यांमध्येही येलो अलर्ट जारी करण्यात आलेलं आहे. याचबरोबर सोलापूर असेल, सांगली असेल आणि कोल्हापूर पूर्व आणि कोल्हापूर पश्चिम म्हणजे घाटमाथ्याचा भाग या भागामध्येही काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जर ढग निर्माण झाले तरच हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. मात्र या हवामानामध्ये अंदाजामध्ये काही अंशी बदल होण्याची दाट शक्यता आहे. पाऊस जो पडणार आहे तो फक्त विदर्भाकडेच, जो पूर्व भाग असेल त्याच ठिकाणी पाऊस पाहायला मिळू शकतो. तर हे होतं येणाऱ्या 24 तासाचं राज्याचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, बेल आयकॉन करा. धन्यवाद.